या ठिकाणी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस कम अप विथ मी. वी हॅव फ्युचर कंटिन्युअस टेन्स. नाउ वी हॅव ऑल सब्जेक्ट आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत. यू कॅन सी पर्सन, सिंग्युलर आणि प्लुरल. पर्सन्स मध्ये येतात फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्सन. सिंग्युलर मध्ये येतात सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल मध्ये अनेक वचन. आता आय, मी, माइन हे मी जेव्हा स्वतः बोलतोय, आय एम प्रमोद, आय एम इन फ्रंट ऑफ यू, आय टीच यू इंग्लिश, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू करेक्ट यू. हो, अशा अर्थाचे जेव्हा इट्स मी, वी हू हेल्प यू इन इंग्लिश, ओके, सपोर्ट मी टू गिव्ह यू द लेसन, त्या ठिकाणी बघा, अँड दिस इज माय रिमोट, द रिमोट इज माइन. या अर्थाने वी, आपण सगळेजण एका लेक्चर मध्ये आहोत. वी आर इन द क्लास. इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू अंडरस्टँड अँड प्रमोद सर टीचर्स इंग्लिश अस. सो या अर्थाने देन वी हॅव नेक्स्ट दॅट इज सेकंड पर्सन, सिंग्युलर, प्लुरल. थर्ड पर्सन, इथे तुम्हाला मॅस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर आणि न्यूटर जेंडर पाहायला मिळतील सिंग्युलर नंबर मध्ये, आणि प्लुरल मध्ये दे आणि देम कॉमन आहे. याच्यानंतर आपण बघूयात अफर्मेटिव्ह सेंटेन्स फॉर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये थ्रू आउट शाल, विल हे सहाय्यकारी क्रियापद असोसिएटेड आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. शालचं असोसिएशन फर्स्ट पर्सन, सिंग्युलर, प्लुरल दोन्ही सब्जेक्ट मध्ये होतं, आणि विल हा रेस्ट ऑल अदर सब्जेक्ट सोबत असोसिएट असतो. आता सिंपल फ्युचर टेन्स मध्ये शाल, विल होतं. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये शाल बी, विल बी येणार आहे. परफेक्ट मध्ये शाल हॅव, विल हॅव येणार आहे, आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये शाल हॅव बीन आणि विल हॅव बीन येणार आहे. कीप इन माइंड. आता या टेस्ट टेन्स साठी म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स साठी विचार करत असताना शाल बी आणि विल बी ह्या सहाय्यकारी क्रियापदांची मदत आपण घेणार आहोत. नाउ हॅव अ लुक ॲट सम एक्झाम्पल्स. फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट अंडरस्टँड फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस बी प्लस P4 प्लस ऑब्जेक्ट. That's it. Now we have formula. We have examples here now. I shall be making kite for the festival. We shall be taking juice. You can see. आता I आणि we सोबत shall घेतले. सब्जेक्ट बदलला. He will be conducting lecture. या ठिकाणी तुम्हाला will दिसेल. त्याच्यानंतर पुढे तुम्ही she will be finding them. will चा यूज केलेला दिसेल. It आणि they. अशा पद्धतीनं शाल बी आणि विल बी चा यूज सिंग्युलर आणि प्लुरल सब्जेक्टच्या असोसिएशन मध्ये. दॅट मीन्स फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्लुरल मध्ये शाल आणि शाल बी, आणि थर्ड पर्सन अँड रेस्ट ऑल अदर प्लुरल मध्ये तुम्हाला विल बी यूज करायचं. त्याच्यानंतर आहे निगेटिव्ह सेंटेन्स. ऑब्विसली निगेटिव्ह सेंटेन्स आपण नेहमी स्टडी करत असताना आपल्या लक्षात आहे की आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाचं निगेटिव्ह शॉर्ट फॉर्म किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यूज करायचे, आणि किंवा shall not or will not. Right? So let us look at the formula. Shall subject plus shall oblique will plus not, then shan't or won't. मी तुम्हाला सांगितलं की shall not चं स्पेलिंग शॉर्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करत असताना SHAN apostrophe T असं होतं, आणि won't चं WON apostrophe T plus B plus V4 plus object. That's it for formula. Now we have examples. I shall not be making the kite for festival. Then we shall not be taking juice. आता या shall not ऐवजी shan't आपण यूज करू शकतो. ओके, सो लक्षात ठेवा. He will not be taking lecture. She will not be finding them. It will not be helping you. They will not be watching the TV program. Okay, so this is all about negative sentence. Now here in front of you that is interrogative sentence or yes no. Now questions begins with yes, shall be or will be. Now have a look at some example. Shall I be. आता इथे मात्र फॉर्म्युला लक्षात घेणं गरजेचं आहे. सब बघा, shall will नंतर सब्जेक्ट, नंतर बी, नंतर V4 आणि नंतर ऑब्जेक्ट आणि देन क्वेश्चन मार्क आहे. आता सब्जेक्टच्या नंतर बी का घेतलंय, तर तिथे आपल्याला एडिओमॅटिक सिंक्रेशन्स म्हणजे वाक्यामध्ये सुलभता येण्यासाठी. सो कीप इन माइंड. तसंच बी आणि बीनच्या बाबतीत होतं. बी, विन आणि बीइंगचा वापर आपण चेंज द व्हाईस मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये, पुढच्या काही लेक्चर्स मध्ये आपण लर्न करणार आहोत. सो शाल आय बी मेकिंग द काइट, शाल वी बी टेकिंग ज्यूस, विल ही बी टेकिंग लेक्चर, विल सी बी फाइंडिंग देम, विल इट बी हेल्पिंग यू, विल दे बी लुकिंग टीव्ही प्रोग्राम. सो दॅट इज ऑल अबाउट द क्वेश्चन, येस नो क्वेश्चन. नाउ वी विल बी मूव्हिंग अहेड. दिस इज WH क्वेश्चन्स फॉर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. नाउ ऑल द प्रोबॅबल there are two helping verbs. We know it, shall or will.
then plus subject plus be plus before plus object and question mark. WH word. That is, the question begins with WH word. Now here we can see some examples. Where shall I be working? Why will be he taking the lecture? How will be he taking the lecture? When will be he coming to Pune? Kadi yet hai? What will be she cooking for party? So these are the different sentences, and we must remember probable subjects, probable verbs, and their association is important. According to that, probable WH word and probable auxiliary verb, which we can create yes/no questions for that particular kind of tense. So keep in mind, make a practice of it. Once you make thorough practice, then the sentence will arise in your mind automatically. No need to think for it and no need to thought for it. So that's it for this session. Thank you.